Namaste students. Today we are going to learn the next new topic 17 number circle, chord and arc. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला नवीन पाठ क्रमांक आहे 17 सर्कल, कॉर्ड अँड आर्क म्हणजेच वर्तुळ, जीवा आणि कंस. वर्तुळ, जीवा आणि कंस असा हा आपला पाठ आहे. ऑलरेडी यू हॅव लर्न इन प्रिवियस स्टँडर्ड विच आर द मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ द सर्कल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मागच्या इयत्तेमध्ये आपण वर्तुळाचे घटक शिकलेलो आहोत की ज्याच्यामध्ये रेडियस, डायमीटर, कॉर्ड अँड आर्क की ज्यामध्ये त्रिज्या, व्यास, जीवा आणि कंस हे घटक आपण पाहिलेले आहेत. लुक ॲट दिस स्टुडंट्स इन दिस फिगर. In the alongside figure O is the center of the circle. This is the point O is the center of the circle. म्हणजेच या वर्तुळाचा O हा केंद्रबिंदू आहे. With reference to the figure fill in the blanks. या फिगर्सचा रेफरन्स घेऊन या fill in the blanks तुम्हाला भरायचे आहेत. ऑलरेडी या आपल्याला झालेले आहेत. जस्ट रिकॉल आपण करतो आहे, उजळणी बघतो आहे की सेगमेंट ओ डी इज द रेडियस ऑफ द सर्कल. ओके, ओ डी इज द रेडियस, ओ बी इज द रेडियस, ओ ए इज ऑल्सो रेडियस. ओके, देन पी क्यू, सेगमेंट पी क्यू म्हणजेच रेख पी क्यू ही या वर्तुळाची जीवा आहे. दॅट इज कॉर्ड पी क्यू. सेगमेंट पी क्यू इज द कॉर्ड ऑफ द सर्कल म्हणजेच रेख पी क्यू ही या वर्तुळाची जीवा आहे. ए बी, सेगमेंट ए बी इज द डायमीटर ऑफ द सर्कल म्हणजेच रेख ए बी हा या वर्तुळाचा व्यास आहे. बरोबर आहे. देन अँगल बी ओ डी इज द सेंट्रल अँगल ऑफ धिस सर्कल. यू नो व्हेरी वेल सेंट्रल अँगल, सेमी सर्क्युलर आर्क. ओके, तुम्ही इयत्ता 7वीमध्ये शिकलेला आहात. कोन बी ओ डी हा काय आहे? केंद्रीय कोन आहे. बरोबर आहे. मेजर आर्क, मायनर आर्क तुम्ही शिकलेला आहात. आज आपण आजच्या तासिकेला प्रॉपर्टीज ऑफ ए कॉर्ड ऑफ ए सर्कल हा घटक पाहणार आहोत. काय आहे प्रॉपर्टीज ऑफ ए सर्कल? तर तुम्हाला इथे दिसतं आहे की वर्तुळाच्या जीवेचा गुणधर्म प्रॉपर्टीज ऑफ ए कॉर्ड ऑफ ए सर्कल. तर यामध्ये तुम्हाला काय हे वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ड्रॉ द कॉर्ड ए बी ऑफ ए सर्कल विथ सेंटर ओ. ओ या वर्तुळाचा केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळामध्ये ए बी ही जीवा तुम्हाला काढायची आहे आणि ती इथे काढलेली दिसते. बरोबर आहे. त्यानंतर ए बी या जीवेचा काय करायचं? ड्रॉ अ परपेंडिक्युलर ओ पी टू द कॉर्ड ए बी. ए बी या कॉर्डला काय करायचं आहे? ओ पी हा परपेंडिक्युलर लंब टाकायचा आहे. तो इथे त्यांनी टाकलेला आहे. बरोबर आहे. मेजर द सेगमेंट ए पी आणि सेगमेंट पी बी यांचं आपल्याला काय करायचं आहे? मेजरमेंट घ्यायचं आहे. बरोबर आहे. तर ते मेजरमेंट पाहायचं आहे आपण की ए पी आणि पी बी, ए पी जितकं मेजरमेंट आहे तितकंच पी बी असणार आहे. ते मोजून पाहायचं आहे. हे मोजल्यानंतर तुम्हाला कळेल की ए पी इज इक्वल टू पी बी. कसं काय ते आपण बघूयात. ओके, लुक ॲट दिस स्टुडंट्स. ए पी आणि पी बी हे दोन आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. बघा इथे मी ए वरती ठेवल्याने पी वरती पॉईंट ठेवलेला आहे. याचा हे डिवायडर आहे, याने आपण मोजून पाहणार आहोत. हे पहा, इथे ए पी इतकं आहे डिस्टन्स, तितकंच पी बी भरतं आहे का पहा. हे पहा, हे मोजलं तर तितकंच डिस्टन्स पी बी भरतं आहे. याने मोजून पहा. याला डिवायडर म्हणतात. ए पी पॉईंट पी वरती ठेवा आणि ए वरती ठेवा म्हणजे काय दिसतं तुम्हाला? पहा इथे ए आणि पी हे दोन्ही माप ए पीचं माप आहे तितकंच पी बीचं माप आहे. याने मोजून पहा की तुम्हाला कळेल की ए पी बरोबर पी बी. बरोबर आहे. हे आपण व्हेरीफाय केले. व्हेरीफाय विथ अ डिवायडर दॅट द टू पार्ट्स ऑफ द कॉर्ड्स आर इक्वल.
यावरून तुम्हाला जर मेजरमेंट ए पी आणि पी बी मेजरमेंट केल्यानंतर तुम्हाला कळेल की ए पी इज इक्वल टू पी बी. म्हणजेच काय, दी परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजेच काय आहे, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून या कॉर्ड ए बीवरती टाकलेला जो परपेंडिक्युलर जो आहे त्यामुळे त्या कॉर्डचे 2 इक्वल पार्ट्समध्ये विभाजन होते. म्हणजेच काय, तर वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेस दुभागतो. काय पहा, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. म्हणजे या वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून या जीवेवरती टाकलेला लंब आहे जो ओ पी आहे, त्यामुळे काय होतं, जीवा ए बीचे 2 भाग होतात. तो म्हणजे ए पी आणि पी बी, आणि तेही दोन्ही समान मापाचे होतात. बरोबर आहे. बघा, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजे त्या कॉर्ड काय होते, बायसेक्ट होते. बायसेक्ट याचा अर्थ आहे 2 समान भाग करणे. बरोबर आहे. तर दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द सर्कल. ही या काय आहे, वर्तुळाची काय आहे, पहिली प्रॉपर्टी आहे. सर्कल वर्तुळाच्या जीवेचा हा पहिला गुणधर्म आहे. त्याचबरोबर वर्तुळाचा दुसरा गुणधर्म आहे की द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ ए सर्कल अँड मिडपॉईंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. म्हणजेच काय, तर वर्तुळाचा केंद्रबिंदू, द लाईन सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ ए सर्कल, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि ए बी या जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारी जी रेषा आहे, म्हणजे ओ आणि पी हे 2 पॉईंट जोडणारी जी रेषा आहे, ती रेषा काय असते, मिड पॉईंट ऑफ इट्स कॉर्ड इज अ परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. म्हणजेच काय आहे, या जीवेला काय असते, लंब असते. ओ पी इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड ए बी. तेच आपण कसं लिहू शकतो, ओ पी इज परपेंडिक्युलर टू दी कॉर्ड ए बी. सेगमेंट ओ पी इज द परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी. म्हणजेच ओ पी, रेख ओ पी कशाला लंब आहे, रेख ओ पी लंब रेषा, लंब जीवा ए बी. या पद्धतीने आपल्याला हे लिहिता, इथे लंबचं चिन्ह काढलेलं आहे, उलटा टी. बरोबर आहे की नाही. या पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकाल. स्टुडंट्स, इथे तुम्ही पाहता रेख ओ ए. आता इथे पहा, रेख ओ एला लंब रेख पी क्यू. लंब रेख म्हणण्यापेक्षा पी क्यू हा रेख पण होऊ शकतो, आणि ॲक्च्युली पी क्यू ही जीवा आहे, म्हणून रेख ओ ए लंब जीवा पी क्यू. जीवा पी क्यूला ओ ए हा लंब आहे. बरोबर आहे. या पद्धतीने म्हणजेच काय आहे, ही दुसरी प्रॉपर्टी आहे. द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ ए सर्कल अँड इट्स मिड पॉईंट ऑफ द कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू इट्स कॉर्ड. ओके, दिस इज द सेकंड प्रॉपर्टी. ओके, याच प्रॉपर्टीचा उपयोग करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 17.1 आपल्याला सॉल्व करायचा आहे, तर तो आपण पाहूयात. ओके, लुक ॲट दिस स्टुडंट्स. सर्कल, नेक्स्ट टॉपिक, सर्कल, कॉर्ड अँड आर्क. वर्तुळ, जीवा व कंस. आत्ताच आपण एक्सप्लेन केलेलं आहे. प्रॉपर्टीज ऑफ ए कॉर्ड ऑफ ए सर्कल. तर वर्तुळाच्या जीवेचा गुणधर्म काय आहे, इथे एक वर्तुळ आहे, त्यावरून आपण 2 गुणधर्म आपण पाहिलेले आहेत. बरोबर, की ज्याच्यामध्ये द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजेच काय, वर्तुळाच्या केंद्रातून या जीवा इन दिस सर्कल ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल, ए बी इज द कॉर्ड. ओके, म्हणजे ए बी ही जीवा आहे आणि ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. तर वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. हे स्टेटमेंट आपण या पद्धतीने लिहू शकतो, ए पी इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू 1/2 इंटू ए बी. म्हणजेच काय, वर्तुळाच्या जीवेचा गुणधर्म, म्हणजेच ते इंग्लिशमध्ये प्रॉपर्टीज ऑफ ए सर्कल. ओके, तर याचा वापर करून आपण इथे उदाहरण सॉल्व करत असतो. त्यानंतर आहे दुसरा गुणधर्म आहे तो म्हणजे द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ ए सर्कल अँड मिड पॉईंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू दी कॉर्ड. म्हणजेच वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ. बरोबर, आणि त्या वर्तुळाच्या जीवेचा मध्यबिंदू आहे पी. म्हणजे पॉईंट ओ आणि पी, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळाच्या जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारी रेषा ही त्या जीवेला लंब असते. म्हणजेच ते कसं आपण लिहितो, सेगमेंट ओ पी. लुक ॲट दिस स्टुडंट, सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी. परपेंडिक्युलरचं चिन्ह आहे उलट टी, म्हणजे लंब रेषा.
जीवा ए बीला लंब आहे. ओ पी हा जीवा ए बीला लंब आहे. हेच आपण मराठीत लिहितो रेख ओ पी लंब जीवा ए बी. बरोबर. या दोन गुणधर्म वर्तुळाच्या जीवेचा 2 गुणधर्म आहेत. या 2 गुणधर्मांचा वापर करून आपण सराव संच 17.1 सोडवणार आहोत. तर चला तर मग पाहूयात. लुक ॲट दिस स्टुडंट्स हाऊ टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 17.1. सराव संच 17.1 कसं सोडवायचं ते पाहूया. त्यातील फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. इन ए सर्कल विथ सेंटर पी कॉर्ड ए बी इज ड्रॉन ऑफ लेंथ 13 सेंटीमीटर सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी देन फाइंड लेंथ क्यू बी. म्हणजेच काय तर केंद्र पी असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बीची लांबी 13 सेंटीमीटर दिली आणि रेख पी क्यू लंब जीवा ए बी तर लेंथ क्यू बी काढा. बरोबर आहे. तर प्रथम आपल्याला इथे काय दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊयात. जीवा इथे तुम्हाला लेंथ ए बी इज इक्वल टू किती दिलेले आहे 13 सेंटीमीटर दिलेले. ए बी इज द कॉर्ड ऑफ द सर्कल. ओके. ही ए बी ही काय आहे जीवा आहे. बरोबर आहे. जीवा ए बीची लांबी किती आहे 13 सेंटीमीटर दिले. त्याचबरोबर सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर कॉर्ड ए बी. बरोबर. म्हणजे काय तर काय आहे रेख पी क्यू लंब जीवा ए बी. हेच वाक्य काय आहे मराठीमध्ये आहे. बरोबर आहे. सेगमेंट पी क्यू लंब कॉर्ड ए बी. बरोबर. हे दिलेलं आहे आपल्याला. हा गुणधर्म माहिती आहे. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवरती टाकलेला लंब हा जीवेस दुभागतो. बरोबर आहे. वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवरती टाकलेला लंब जीवेस दुभागतो. म्हणजे द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. म्हणजेच काय तर वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. म्हणजेच काय होतं तर आपल्याला काय करायचे क्यू बीची लांबी किती आहे आपल्याला क्यू बी बरोबर काय करणार आहोत आपण क्यू बी. आपण हेच वाक्य कशावरून लिहितो या प्रॉपर्टीवरून लिहितो. पहिल्या काय लिहितो पहा ए क्यू इज इक्वल टू क्यू बी इज इक्वल टू 1/2 ए बी. इथे आपण काय लिहितो वर्तुळाच्या जीवेचा गुणधर्म कोणता आहे. वर्तुळाच्या जीवेचा गुणधर्म कोणता आहे की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. म्हणजेच काय आहे द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. ओके. हा आहे तो. इथे तुम्हाला वर्तुळाच्या जीवेचा गुणधर्म लिहायचा आहे पूर्ण. ओके. म्हणजेच काय येईल पहा. आता आपल्याला लेंथ क्यू बी आपल्याला क्यू बी काढायची आहे. ए क्यू किंवा क्यू बी. ए क्यू आणि क्यू बी दोन्ही समान असणार आहेत. परंतु आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे फाइंड द लेंथ ऑफ क्यू बी. म्हणून लेंथ क्यू बी बरोबर 1/2 इंटू लेंथ ए बी. आता 1/2 इंटू लेंथ ए बी इज इक्वल टू 13 सेंटीमीटर दिले. सो हिअर 13 देअरफॉर लेंथ क्यू बी बरोबर काय येईल 1/2 मुले 13ला 2ने भागल्यानंतर किती येतं 6.5. दॅट इज 6.5 सेंटीमीटर. म्हणजेच काय आहे तुमची देअरफॉर लेंथ क्यू बी बरोबर 6.5 सेंटीमीटर ही तुमची या जीवेची या क्यू बीची लांबी येईल. बरोबर. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहात. बरोबर. हे उदाहरण आपण कशा पद्धतीने सोडवलेलं आहे ते पहा. आपण पहिला गुणधर्म वापरलेला आहे तर या गुणधर्मानुसार हे उदाहरण या पद्धतीने सोडवायचं आहे. ओके.